आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। यूट्यूब थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला विषय काय आहे ते। आज समाजामध्ये अशा भरपूर महिला आहेत की ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे। खूप स्वप्न पाहिलेली असतात, खूप मोठी स्वप्न बघितलेली असतात, पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नसतं। कधी परिस्थिती साथ देत नाही तर कधी घरचे साथ देत नाहीत, कधी नवऱ्याचा सपोर्ट नसतो तर कधी आईवडिलांचाही सपोर्ट नसतो। अशा भरपूर गोष्टी आपल्या महिलांच्या आयुष्यात घडत असतात। सांगायचं तर कुणाला, करायचं तर काय, या सगळ्या टेन्शनमुळं खूप महिला आज डिप्रेशनमध्ये आहेत। काही महिलांकडे शिक्षण आहे पण जॉब नाही आहे, काहींकडे शिक्षण नाही आहे पण त्यांच्याकडं अशा काही कला आहेत की त्याच्यातून त्या काहीतरी कमवू शकतात, स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतात। तर काही जणींकडं सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांना कोणाचाच सपोर्ट नाही आहे, किंवा काहींकडं पैसा आहे पण त्या काही करू शकत नाहीत कारण त्या घरातून बाहेर जाऊ शकत नाहीत। तर काही जणांना पैशाचाच अभाव आहे। तर अशा सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे। तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल। त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका। सगळ्यात पहिले तर आपल्याला एक गोष्ट करायची की मी आत्ता सांगितले या सगळ्यापैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता हे आपल्याला पहिलं तर स्वतः ऑब्झर्व करायचे की आपल्याकडे शिक्षण आहे, आपल्याकडे पैसा आहे, पैसा नाही आहे का घरच्यांचा सपोर्ट नाही आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगते की सगळ्यांच्या नशिबाला नशीब घासून आपल्याला काहीही मिळत नसतं। जे आपल्या हातात आहे ते कोणीही घेऊन जाऊ शकतं, पण जे आपल्या नशिबात आहे ना तर ते कोणीही घेऊ शकत नाही। त्यामुळं आपण इतका प्रयत्न करायचा आहे की आपल्याला आपलं नशीबच बदलायचं आहे। माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत की मी तुम्हाला सांगते की त्यांचं कसं झालं आहे की शिक्षण नाही आहे पण नशिबाच्या जोरावर आज त्या खूप मोठ्या हुद्द्यावरती आहेत। किंवा काही मुली अशा आहेत की ज्यांच्याकडं खूप शिक्षण आहे, खूप हुशार होत्या, चांगल्या डिग्र्या घेतल्या, तरीही आज त्या घरात आहेत। का तर त्यांना घरच्याचा सपोर्ट नाही, पण त्या आजही खचलेल्या नाही आहेत। आणि माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणींना मला हेच सांगायचं आहे की अजिबात खचू नका, धीर तर अजिबात सोडू नका। आज पहिला माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही का बसलाय? आपल्याला काहीतरी करायचं आहे, याच्यासाठी पैसाच हवा, किंवा घरातनं बाहेरच गेलं पाहिजे, किंवा आपल्याला नवऱ्याचाही सपोर्टच हवा, घरच्यांचाही सपोर्टच हवा, असं काहीही नसतं। फक्त तुम्ही जिद्दीने एखादी गोष्ट करायची ठरवली, मनापासून आपल्याला ही गोष्ट करायची आहे ही ठरवली, तर तुम्ही काहीही करू शकता। मी माझा स्वतःचा अनुभव सांगते। मी इंजिनियर असतानाही मी सध्या जॉब करू शकत नाही कारण मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट नाही आहे, म्हणून मी अशीच बसलेली नाही आहे। तर मी काहीतरी करत असते घरातून। ज्या आपल्याला शक्य आहेत अशा 5 ते 10 व्यवसाय आहेत की जे तुम्ही घरात बसून करू शकता, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणेल। तर ते मी घरात बसून तर करते, त्याच्यासोबतच मी माझा हा यूट्यूबचा चॅनेल चालू केला आहे। कोणतीही क्वालिटी तुमच्याकडे असली तरी तुम्ही या गोष्टी करू शकता, शिक्षण नसेल तरीही चालू शकतं। या गोष्टीसाठी शिक्षणाचीच गरज आहे असंही नाही आहे, फक्त मनात जिद्द पाहिजे आणि आपल्याला ही गोष्ट करायची आहे। तर याच्यासाठी आपल्याला दिवसभरातील घरचं शेड्यूल रेडी करून ठेवायचं, जसं की आपण कॉलेजला असताना करायचो की माझी घरातली कामं एवढ्या वेळेत करायची आहेत, माझ्या मुलांची कामं एवढ्या वेळेत करायची आहेत, राहिलेल्या एवढा वेळ मी कसा माझ्या कामासाठी मॅनेज करू शकते किंवा करू शकतो। या पद्धतीनं तुम्ही यूट्यूबसाठी 2-3 तास तर द्या, कारण एक लॉंग व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर 3 तास तर अवश्य लागतातच। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत आणखी कोणता एखादा जर बिझनेस करत असाल तर त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टींचं शेड्यूल आखून ठेवायचं। आणि ज्या पद्धतीनं महिला जॉबला गेल्यानंतर 8 तास बिझी असतात, असं 8 तासांचं तुम्ही शेड्यूल रेडी करायचं की त्या 8 तासात तुम्हाला तुमचं ते काम करायचं आहे, आणि तेही अगदी मनापासून करायचे। नाही त्यांच्यासारखे तुम्ही लाख रुपये कमवू शकलात ना तरी स्वतःचा खर्च स्वतःच्या जीवावरती करू शकतो, कुणाला पुढं हात पसरायला लागणार नाहीत, इतकी ताकद आपल्यात येते। आणि तेवढं तरी आपण आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी करू शकतो। आता तुम्हाला सांगते की जे 10 बिझनेस आहेत तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी नंतर बनवेल। आता मी यूट्यूबविषयी सांगते की यूट्यूब चालू करायला जास्त वेळ लागत नाही। तुम्ही यूट्यूबवरचे 1-2 व्हिडिओज जरी बघितले की यूट्यूबचा चॅनेल कसा क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये कोणते कोणते सेटिंग करायचे, आणि आपला शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ कसा एडिट करायचा, फक्त या गोष्टी शिकल्यात तरीही तुम्ही यूट्यूबचा चॅनेल चालू करू शकता। त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही।
ते मॉनिटायझेशन झाल्यानंतर किंवा ज्यावेळी आपल्याला गुगल ॲडिसन्स येत असतो किंवा पेमेंट येत असतं त्यावेळी काही त्यांचे मेल येत असतात. तुमच्या घरी तुमची मुलं असतील, शेजारी पाजारी कोण असतील, शिकलेलं असतील, त्यांना तुम्ही मेल दाखवूनही तुम्ही विचारू शकता की हे काय आलं आहे. पण तुम्ही ह्या छोट्या गोष्टी तरी सहज करू शकता. कारण आता रानात कामाला जाणाऱ्या बायकाही अँड्रॉईड मोबाईल वापरतात, त्याही इंस्टाग्राम फेसबुक वापरतात, इतक्या त्या हुशार झाल्यात. त्यामुळे या साध्या गोष्टी आपण सहज करू शकतो. आणि तुम्ही जर शिकलेला असाल तर तुम्हाला या गोष्टी सांगायची अजिबात गरज नाही आहे. फक्त तुम्ही 1-2 व्हिडिओ बघून तुम्ही यूट्यूबचा चॅनल चालू करू शकता. जर तुमच्याकडं रेसिपीचं स्किल असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकता. जर तुम्ही धार्मिक गोष्टीत जास्त इंटरेस्टेड असाल तर तुम्ही धार्मिक गोष्टीही करू शकता. जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर शिवणकामाचेही व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. आणि जर तुमच्या शिक्षण झालं आहे पण तुम्ही नोकरी नाही करू शकत तर तुम्ही ऑनलाईन क्लासेसही घेऊ शकता. लहान मुलांचे ऑनलाईन क्लास घेतले आणि ते सुरुवातीला तुम्ही फ्रीमध्ये जरी शिकवले, फक्त डेलीचं एक फिक्स टायमिंग ठेवायचं की या टायमिंगमध्ये मी ऑनलाईन येणार आहे आणि आपला या विषयाचा या सब्जेक्टवरती मी हा टॉपिक घेणार आहे, तरीही खूप मुलं त्या चॅनलवरती जॉईन होतात. तुम्ही सुरुवातीला फ्रीमध्ये करा. फ्रीमध्ये करताना तुम्हाला प्लस पॉईंट काय होतील की तुमचे मुलांमुळं सबस्क्रायबर वाढतील, तुमचा वॉच टाईमही वाढेल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर तुम्ही फी घ्या ना. मॉनिटाईज झाल्यानंतर यूट्यूब तुम्हाला पेमेंट देणारच आहे. पण सुरुवात तुम्हाला सबस्क्रायबर हवेत, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम. तो जर तुम्हाला फ्रीमध्ये या मुलांना शिकवून जर मिळत असेल तर तुमच्याकडून कोणत्या तरी मुलांचं चांगलं होतं, त्यांचं काहीतरी पुण्यही तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तिथून पुढे यूट्यूबचं पेमेंटही चालू होईल. आणि त्याच्यासोबत जर जसा जसा तुमचा चॅनल वाढत जाईल तसं तसं तुम्ही त्यांच्याकडून पेमेंटही घेऊ शकता. त्या गोष्टीसाठी आपल्याला ना घरातून बाहेर जावं लागते, ना सासू सासऱ्यांची भीती आहे, ना नवऱ्याची भीती आहे, ना पैशाची गरज आहे. एकही रुपया खर्च न करता आहे त्या मोबाईलमध्ये, नवीनही घेऊ नका, मी सांगते सुरुवातीला नवीनही मोबाईल घेऊ नका, आहे त्या मोबाईलमध्ये तुम्ही या गोष्टी चालू करू शकता. फक्त जर तुम्ही चांगला माईक वापरायला गेलात तर तुम्ही तो 700 ते 800 रुपयाला बसतो. 250-300चा साधा एक छोटासा माईक घ्या सुरुवातीच्या काळात. त्याच्यानंतर ट्रायपॉड लागतं, तर तेही जर तुम्ही रेसिपी बनवत असाल तर ते 300-350पर्यंत मिशोवरती तुम्हाला मिळून जातं. या 2 गोष्टींचा फक्त खर्च आहे तुम्हाला 500 रुपये खर्च करून तुम्ही यूट्यूबचा चॅनल काढू शकता. मान्य आहे मला की यूट्यूबमध्ये पुढं जायला, यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायला खूप स्ट्रगल करावं लागतं आणि तेवढी मेंटॅलिटी तुम्हाला ठेवायलाच पाहिजे की मला या गोष्टीसाठी वेळ जाणार आहे. अहो, आत्तापर्यंत किती वर्ष वाया गेली तुमची? 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तुम्ही घरातच आहे, तुम्ही काहीच करत नाही आहे. मग जाऊ द्यात ना, अजून 2 वर्ष गेली तर काय हरकत आहे. पण 2 वर्षानंतर जर तुमचा इन्कम चांगला होणार असेल तर या 2 वर्षात तुम्हाला थोडंसं कष्ट घ्यायला काय हरकत आहे. कारण कोणतीच गोष्ट कष्टाशिवाय मिळत नसते असं मला तरी वाटतं. पहिला प्रश्न घरच्यांना सांगायचा की मी हे करते. जर तुमच्या घरच्यांना पटत असेल तर सांगा, पटत नसेल तर नाही सांगितलं तरीही चालू शकतो. ना आपलं नाव आपल्या चॅनेलला द्यायचं आहे, ना आपला चेहरा आपल्याला दाखवायचा आहे. तुम्हाला चालत असेल तुम्ही करू शकता, नसेल चालत तर फक्त तुम्ही तुमचा व्हॉईस दिला तरीही चालू शकतं. फक्त हात दाखवून किंवा तुमचा आवाज देऊन तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये जरी तुम्ही व्हिडिओ बनवले तरी ते व्हिडिओ चालतात. फक्त एक टार्गेट लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला डेली एक व्हिडिओ टाकायचा आहे. काहीही करून दररोज आपल्याला एक व्हिडिओ हा अपलोड करायचाच आहे. नाही जमलं तर शॉर्ट टाकायचा, तेही नाही जमलं तर एखादी पोस्ट टाकायची, चालेल. सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत हे मी स्पष्ट सांगते. नसतील येत, नाही येऊ द्या. 10 येऊ द्या, 20 येऊ द्या, 50 येऊ द्या. पण एखादाच व्हिडिओ असा व्हायरल होतो की त्याच्यात तुमचा सबस्क्रायबरही कंप्लीट होतात आणि तुमचे वॉच टाईमही कंप्लीट होतात. बाकीच्यांच्या नशिबासारखं तुमचं नशीब चांगलं नसेल तर नाही एका व्हिडिओत झालं तरी काही व्हिडिओ 10,000, 15,000, 10,000, 15,000 असे तरी जातात. मोस्टली 2 ते 3 महिन्यात 3 ते 4 व्हिडिओ तरी एवढे जातात आणि त्याच्यात तुमचा 3 महिन्यात तरी चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. हे मी खात्रीनं सांगते. पण मी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर त्याच्यानंतर मॉनिटायझेशन होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळी $100 पूर्ण होतील तेव्हाच तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. आता ते डॉलर कधी पूर्ण होतील हे मी नाही सांगू शकत, कारण तुमचा क्रायटेरिया कोणता आहे किंवा तुमची कॅटेगरी कोणती आहे हे तुम्हाला माहिती. त्याच्यानुसार यूट्यूब पेमेंट देत असतं. डॉलर लवकर जमा होत नाहीत किंवा डॉलर लवकर वाढत नाहीत ही गोष्ट तितकीच सत्य आहे. कारण माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे पण माझेही डॉलर बनायला मला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे.
पण मी थकलेली नाही आहे, मी हार मानलेली नाही आहे. मी करत राहते आणि मी करत राहणार आहे. ज्यावेळी व्हायचं आहे तेव्हा होऊ दे, पण ज्यावेळी माझ्या चॅनेलला 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष होतील तेव्हा मी अगदी रिकामी आहे असं मी नाही म्हणू शकत. मी 4 पैसे कमवू शकते. मी माझ्या मुलांचा खर्च, माझ्या स्वतःच्या मिस्टरांसाठी, माझ्यासाठी, माझ्या घरासाठी मी फूल नाही फुलाची पाकळी करू शकते. हा आनंदच माझ्यासाठी खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट की मी याच्यासोबत आणखीही काही साईड बिझनेस करत असते, तसं तुम्हीही करू शकाल असं मला वाटतं. याच्यासोबत मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ शेअर करेल की तुम्ही काय करू शकता. आपल्याला आपल्यासोबत सगळ्या आपल्या अशा मैत्रिणींना सोबत घेऊन जायचं आहे की त्यांनाही काहीतरी करायचं आहे. जर तुमची एखादी मैत्रीण अशा अवस्थेतून जात असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि आत्ताच कामाला लागा. धन्यवाद.